RNN न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. हे बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. कठीण परिश्रम आणि जिद्दीने काहीही केले तर काहीही साध्य करता येते. केल्याने काहीही होते, पण आधी ते केलेच पाहिजे. वाक्य आपण बोलतो त्या वाक्याची खरी परिभाषा म्हणजे तो वाक्य सिद्ध करून दाखवलं आहे आपल्या वरुड येथील निसर्ग नर्सरीचे मालक माधवरावजी पडगणे यांनी. त्यांनी अथक परिश्रम घेत आपल्या पुसद परिसरातच नाही, पुसद तालुक्यातच नाही, यवतमाळ जिल्ह्यातच नाही, तर जवळपास आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभर निसर्ग नर्सरीचे नाव प्रसिद्धी पावले आहे. दुरून दुरून पार लगे इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटक, केरळ आणि इतर आजूबाजूचे जे राज्य आहेत तर तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यामधूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यात म्हणजेच पुसद तालुक्यामध्ये इथपर्यंत लोक नागरिक हे फळझाडे, फुलझाडे आणि इतर प्रजातीचे झाडे घेण्याकरिता आपल्या पुसद येथे व्हिजिट करत असतात निसर्ग नर्सरीला. आज आपण त्याच निसर्ग नर्सरीचे मालक माधवरावजी पडगणे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहोत. प्रत्येक वर्षी आम्ही तुमच्याकडे येत असतो विविध फळ, फुलं आणि झाडांची माहिती घेण्याकरिता. याही वर्षी RNN न्यूज मराठीची टीम आपल्याकडे आलेली आहे आणि त्यामध्ये यावेळेस आपल्याला गेल्यावरच आपण प्रथम वेळेस तुमच्याकडे आलो होतो. आपल्याकडे निसर्ग नर्सरीला प्रथम वेळेस जेव्हा आम्ही भेट दिली होती त्यावेळेस आपल्याकडे काजूचा हा नवीन प्रयोग झाला होता, नवीन प्लॅन्ट आला होता. त्याच्यानंतर दुसरी वेळेस जेव्हा आम्ही निसर्ग नर्सरीला इथं वरुडला भेट दिली त्यावेळेस आपल्याकडं रक्तचंदन म्हणून जे झाड आहे, पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदन म्हणून जे झाड आहे ते फक्त तिकडे कर्नाटक राज्यातच भेटते आणि तिकडल्या जंगलातच आढळते चंदनाचं झाड. ते आपण इकडं तयार केलं होतं आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणातही झाल्याची माहीत पडलं. यावेळेस आपल्याकडे काय नवीन आहे झाडामध्ये? लाल फणस आलेला आहे नवीन. लाल फणस आलं पुन्हा सतत चांगला म्हणजे बारमाही आंबा म्हणजे वर्षातून 2दा येणार आहे. ते आंबा आपल्याला उपलब्ध आहे आणि साईज पण चांगली आहे. म्हणजे बारमाही तर पहिले येतच होता आंबा, पण काय आंबे येतो पण आता नवीन सुद्धा दिसत आहे चांगली आणि आपल्याकडे आंब्या सुद्धा निघाला आपल्याला पाहायला आणि ते सुद्धा त्याचा नवीन त्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल असं आपण उपक्रम राबवण्याची आणि त्याच्यामध्ये नेमकी क्वालिटी कशी मिळेल चांगली त्याबद्दल असतो. आपल्या निसर्ग नर्सरीमध्ये कसले रोप, फळझाडे, फुलझाडे आणि इतरही जे वेगवेगळ्या क्वालिटीची झाडे आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती द्यावी अशी आमची इच्छा आहे. आपल्याकडे जवळजवळ आता काय 200 प्रकारची झाडं आहेत. ते दाखवा. 200 प्रकारच्या झाडापासून समजा फुलाचे हात, फळाचे हात, सावलीचे हात, काही ऑक्सिजनचे हात, काही म्हणजे बऱ्याच प्रकारचे असे म्हणजे 200ची संख्या, 200 जातीची संख्या. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवतो आणि प्रत्येक झाड तुम्हाला विशेष करतो. हे कोणता आहे दुसऱ्या राज्यातलं ही दुसऱ्या राज्यातलं आपल्याला 10 झाडांना होती. आपल्या देवबाबा आहे आपला कोणता आहे आणि ते आपल्या याचा रत्नागिरीमध्ये ते जे आहे ते बाहेर येतात जपानमध्ये मारले होते त्याच्यापासून आपण आणलं. ते असं नवीन व्हिडिओ आपलं तंत्रज्ञान कसं राहते की काहीतरी दुरुस्त करायचं आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळं दाखवायचं. एकच डेबत केलं नाही तुरंत लोकांनी फुलापासूनही वाटलं पाहिजे आनंद फुलापासून राहील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलामध्ये ऑक्सिजन, समाधान, शांतता प्रत्येक झाडाचा गुण आहे. त्याचा गुण आपण घेणारे, माणूस घेणारे आपण घेतले नाही. आपण जर आपल्या गुणात आपण जर काहीच नाही म्हणलं तर आपली मर्जी झाली, पण त्यानं गुणवैत ते त्याचे जन्माला आले. ते झाड ते गुण घेऊन जन्माला आले तर त्याच्या गुणाचा लाभ, त्याच्या गुणावर आपण जे सद्भाव घेतलं इच्छा ठेवून वापरणं हे आपलं काम आहे. आणि निवड याला काय होते म्हणजे ते आपलं पैसे नाही, पण ते आपल्यासाठी झालं मदतीला आणि झालेलं आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी करू शकतो, यासाठी बनवू शकतो. कोणता म्हणजे आत्तरमध्ये एक नंबर चालतो. आपल्या आत्तर वापरू शेणचे सोनचा काय ओरिजिनल त्याच्यापासून मग मोगऱ्याचं बनवून रात्र्याचं म्हणजे सेकंड क्वालिटीचं, पण फर्स्ट क्वालिटी आज आपण एक नंबर राहतं आत्तर म्हणतो ते आपल्या सोनसाठी होतं. तर त्याच्यामध्ये हे सुधारित तिथे तयार झालं. टेक्नॉलॉजी म्हणजे कमी राहते का ते वर्षामध्ये गतिमाने जे फरक राहते प्रयोग करून तर त्या प्रयोगातून आपण लाभ घेऊन त्या प्रयोगाला आपण हातात घ्यायचं आणि आपण याला याच्यात नाही पडू द्यायचं की त्याला आणा पण त्याला वेगळायचं आपण त्याचा उपयोग केला.
आणि लोकांमध्ये तुला ज्याचा लाभ घेतला ना आता नवीन आहे KG जांभळून आहे जवळजवळ एक 10 जांभळामध्ये 1 किलो वजन येते. हो. किती म्हणजे किती महिन्याचं झाड आहे? आता हे आहे 17 महिने झाड आहे. 17 महिन्याचं. हां ते 10 फळामध्ये तुमचं 9 फळामध्ये 1 किलो वजन होते. 9 फळामध्ये 1 किलो वजन होईल. 1 किलो एवढा मोठा फळ राहील. एवढं मोठं फळ आहे आणि गोडंबी छोटी आहे. आणि याला फळ किती दिवसात येते? फळेला तर 2 फळ येते ना. कारण किती झालं 2 फळ येते. म्हणजे आता 17 महिने झाले 24 महिन्याचं झाल्यावर याला फळ येतील. नाही इथून 2 फळ येते. अच्छा. इथून 2 येते म्हणजे समजा 3.5 वर्ष होईल. अच्छा. हां 3.5 KG ह्या जांभळ्या चांगली आणि चवीला पण चांगली आहे आणि भाव पण चांगला मिळते. आता बाजारामध्ये 2000 100 रुपये 200 रुपये किलो पडते. 200 रुपये किलो. हां अशी जांभळ्या नवीन अशी म्हणजे आपल्याकडे घटक उपक्रम म्हणजे आपण घेत राहतो किंवा नवीन म्हणजे काय शेतकऱ्याला म्हणजे कमी वेळामध्ये कमी त्या पैशात हां पद्धतशीर प्रमाणे आपण पेन्सिल पामची जात आहे म्हणजे पामच म्हणून म्हणतो त्याला आपण पण जात ते पामसारखी अशी पेन्सिल पाम आहे सिल्वर पाम आहे त्यातला ते हिरवा पाम आहे असे अलग अलग पेन्सिल पाम असे म्हणजे व्हरायटी आणि सतत चांगल्यापणा सुदृढ जाते कमी जागेमध्ये सेटअप होते असं पाम म्हणजे असं अशी गुड करणार नाही घेर करणार नाही आणि दिसायला असं म्हणजे आकारानं साधं आकर्षक झाड समजा चांगला असं दोन लावण्यासाठी लोकांना जागा अशी कपडा नाही कुंडी देऊ शकते. हे झाड आहे गुलबासाचं म्हणजे फुलाचं गुलबाज फुलं चांगले ते गेंदारे तिथं आणि सतत म्हणजे कमी पाण्यामध्ये पद्धतशीरपणे याचा चांगला म्हणजे ऑक्सिजन बी आहे चांगला याचं हे मोठं उंच होते जास्त उंच होत आहे जवळ 10-12 फुटाचे अंतर आहे. वापर करून आपल्याला चांगली चालते ना पद्धतशीर. याची वाढ किती दिवसात होते? वाढायची काय 1 वर्षात फळ येते जरा 1 वर्षात फळ येते. हो. हे चायनीज पाम आहे. त्या पामची फार आपल्याकडे संख्या नाही आहे पण चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन देते आणि पामची पण चांगली व्हरायटी असं सुद्धा आपण लोकल पाम वापरतो त्याच्यापैकी चांगल्या पामची व्हरायटी सुद्धा आपल्याला. त्याची किंमत काय? किंमत समजा 300 रुपये 250 रुपये 500 रुपये साईजच्या हिशोबानं. एकाच जायचं पण ते छोटं मोठं आहे काही जण छोटा मोठा ते मोठा साईजच्या हिशोबानं सगळं असं म्हणजे आपल्याला हे राहते. त्याला काय आपली जमीन गिमीन अशी व्यवस्थित काय नाही म्हणजे माळपठार लावण्याची नाही त्याला जमीनचा काय दुसरा जमिनीचा झाड आहे आणि ते दुसरं हिरवा पेन्सिल पाम आहे ते सिल्वर पेन्सिल पाम आहे. पेन्सिल पामच्या जाती आता त्याच्या सुदृढ असं कमी जाग्यामध्ये लवचिकपणा किती होते पण मोडत नाही आणि टिकते चांगला आणि पद्धतशीर ऑक्सिजन होते. हे जवळजवळ 15 फूट होते 15 फुटापर्यंत गाडता येते. हो लावता येते जमीन लावता येते 15 फुटापर्यंत होते. हे जागा जास्त घेत नाही आणि गदळ नाही पानगळ नाही काही नाही म्हणजे आधी म्हणजे झाडूच्या स्वच्छता आहे त्यात. इतर झाड पान गाळते म्हणजे पान गाळत नाही त्याच्यामुळे झालं की मेंटेनन्स कमी 0 बजेट असं लोकांना कसं पाहिजे कमी याच्यातच शेड झालं पाहिजे त्रास होऊ काय कशा परिस्थिती. फळं जेव्हा फळं अशा साईजची त्याप्रमाणे लोक आकर्षित होते.